चांद्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत. जो चांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे. ज्या सल्ल्याच्या अनुसार जेव्हा आपल्या सर्वांना कोंबड्यांना व पिल्लांना आरटुबी द्यायचा असेल त्यावेळेस आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कोंबड्यांना व पिल्लांना दिला जाणारा आरटुबी हा 100% रात्रीच्या वेळी द्यायला हवा. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागला की कोंबड्यांना व पिल्लांना रात्रीच्या वेळेस आपण सर्वांनी आरटुबी हा का द्यायला हवा. कोंबड्यांना व पिल्लांना रात्रीच्या वेळी आरटुबी दिला तर याचा फायदा कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीने होऊ शकतो. याच्याऐवजी जर आम्ही सर्वांनी कोंबड्यांना व पिल्लांना आरटुबी हा दिवसा दिला तर याचा काही प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती होऊ शकतो का. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखे वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही जरूर ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की जेव्हा आपण सर्वजण आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना आरटुबी देणार असाल त्यावेळेस हा आरटुबी आवर्जून रात्रीच्या वेळी द्यायला हवा. जर आपण सर्वांनी कोंबड्यांना व पिल्लांना आरटुबी हा रात्रीच्या वेळी दिला तर याचा खूप खूप फायदा आपल्या कोंबड्यांना होऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव विचारतोय की रात्रीच्याच वेळी कोंबड्यांना व पिल्लांना आरटुबी का द्यायला हवा. रात्रीच्या वेळी कोंबड्यांना व पिल्लांना जर आरटुबी दिला तर याचा फायदा त्यांना कशा पद्धतीने होऊ शकतो आणि याच्याऐवजी जर आम्ही दिवसा आरटुबी दिला तर याचं नुकसान कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीने होऊ शकते. चला हे सगळं आता बारकाईने तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो. सर्वात प्रथम आरटुबी म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला समजावून सांगतो की आरटुबी आहे काय. बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपण एखाद्या हायवेवरती गाडी चालवतो त्यावेळेस आपल्याला ही माहिती असत नाही की आपण आज या ठिकाणी कोणत्या घटनेला सामोरं जाणार. लक्षात घ्या, मी चुकीचं बोलतोय असं या ठिकाणी समजू नका. माझा असणारा हेतू काय ते लक्षात घ्या. ज्या वेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस आपण किती चांगली गाडी चालवतो हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं आहे की समोरचा किती चांगली गाडी चालवतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या हातात आपली गाडी चालवणं आहे पण समोरच्याची गाडी चालवणं आपल्या हातात आहे का. नाही. मग आपण काय करतो, आपली सुरक्षितता व्हावी म्हणून आपण हेल्मेटचा वापर करतो. म्हणजे यदा कदाचित आपल्याच्यानं काही चूकभूल झाली अथवा यदा कदाचित समोरच्यानं जर चूकभूल झाली तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर हेल्मेट त्या ठिकाणी घातलेलं असेल तर याच्यामुळं काय होतंय, आपला जीव 99% हा सुरक्षित राहतो आणि आपला जीव वाचतो. मग मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपला जीव हायवेवरती हेल्मेट वाचवतो त्याच पद्धतीनं आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा जीव या असणाऱ्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये आजारापासून जो आहे तर तो हेल्मेट रूपी असणारा आरटुबी वाचवतो. मग आपण असं म्हणू शकतो का की आरटुबीला कुक्कुटपालनातील हेल्मेट. यस मित्रांनो, आरटुबीला कुक्कुटपालनातील बॉडीगार्ड म्हणा, हेल्मेट म्हणा चालून जाईल. पण मला वाटते बॉडीगार्डपेक्षा हेल्मेट हा शब्द एकदम योग्य आहे. कसा ते समजावून सांगतो. बघा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपली कोंबडी, आपल्या कोंबडीची पिल्लं शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत. ओके. म्हणजे काय होतंय की हे स्वतःच्या शरीरातील तापमान कमी करू शकत नाहीत आणि वाढवू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वातावरणात बदल होतो, जेव्हा ऋतू बदलत असतो, जेव्हा सीझन चेंज होत असतो तेव्हा एकाच वेळी दोनदा तीनदा वातावरण एका दिवसात बदलते. मग एका दिवसात दोनदा तीनदा जर वातावरण बदललं तर याचा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती होतो. त्यांना हे कळत नाही की आम्ही कोणत्या वातावरणाशी जुळून घ्यावं. दुपारी बदललेल्या वातावरणाशी जुळून घेईपर्यंत संध्याकाळी पुन्हा वातावरण बदलते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या शरीरातील सर्व शक्ती एकवटून ते त्या असणाऱ्या वातावरणीय बदलाशी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतात.
मला सांगा, सर्व शक्ती एकवटून ते त्या ठिकाणी वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मग याच परिस्थितीमध्ये काय होत असते मित्रांनो, आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की सर्व शक्ती त्यांची खर्च होऊन जाते आणि अशा परिस्थितीमध्ये कोंबडे आणि पिल्लं जेव्हा सीझन चेंज होत असते त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी कमजोर होतात. कोंबडे आणि पिल्लं जर कमजोर झाले समजा, तर कमजोर झाल्यामुळं काय होते, की सहजासहजी बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन त्यांच्या शरीरामध्ये येऊन जाते आणि अशा परिस्थितीमध्ये आढळून आले, की सीझन चेंज होत असताना कोंबडी आणि पिल्लं ही तात्काळ आजारी पडतात. आता मुख्य गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, की बाबा आपल्याला आता हे माहीत नाही, की नेमकं आजार कोणता येईल सीझन चेंज होत असताना, कोणता जीवाणू, कोणता विषाणू अटॅक करेल. तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काहीही माहीत नसताना फक्त एवढंच माहिती आहे, की आपल्या कोंबडीचा व पिल्लाचा जीव वाचवायचा आहे. तर त्या परिस्थितीमध्ये आपण जे हेल्मेट म्हटले, तर त्या R2Bचा वापर करणं गरजेचं आहे. मग R2Bचा वापर केल्यानं काय होते? R2Bचा वापर केल्यामुळं काय होत असते, की जेव्हा आपण R2Bचं इंजेक्शन कोंबड्यांना आणि पिल्लांना देतो, तर हा R2B जेव्हा रक्तभिसरण संस्थेद्वारे पूर्ण शरीरभर पसरतो, तर त्या परिस्थितीमध्ये काय होत असते, की एक सुरक्षा कवच तयार होते त्यांच्या शरीराच्या आतमध्ये. शरीराच्या आतमध्ये सुरक्षा कवच तयार झाल्यामुळे जेव्हा सीझन चेंज होत असते, तेव्हा जी शक्ती संपल्यास जमा होते, त्यावेळेस जेव्हा जीवाणू आणि विषाणू अटॅक करतात, तर तेव्हा हे सुरक्षा कवच त्यांचा बचाव करते आणि काय होते, सामान्यतः या सुरक्षा कवचाला भेदणं फार कठीण असते. तर अशा परिस्थितीमध्ये 70% आजार तर तिथंच समाप्त होतात. पण एक 30% आजार त्या सुरक्षा कवचाला भेदून जरी आतमध्ये प्रवेशित झाले, तरी देखील त्यांची शक्ती फार नसते. मग त्यानंतर दिला जाणारा लासोटा आणि गंभोरा हे जे डोसेस आहेत, यांचा वापर करून आपण त्यांना नष्ट करू शकतो. याचा वापर करून आपण त्यांचा नायनाटसुद्धा करू शकतो. आता मग हे R2B काय काम करते आपण बघितलं. आता तुम्हाला समजावून सांगतो, की बाबा R2Bचा वापर रात्रीच्या वेळी का करणं गरजेचं आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, आता मी तुम्हाला समजावून सांगतो प्रथम, की R2B रात्रीच्या वेळी कसा द्यायचा. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या शेडचे 2 भाग करायचे. अर्ध्या भागामध्ये आपण पडदा टाकून द्यायचा. म्हणजे कंपार्टमेंट ए आणि कंपार्टमेंट बी करा. मग कंपार्टमेंट एमध्ये आपण समजू, की आपल्या सर्व कोंबड्या आणि पिल्लं आहेत. तर त्या परिस्थितीमध्ये मग एक-एक कोंबडी आणि पिल्लू पकडा, त्यांना इंजेक्शन द्या आणि उचलून कंपार्टमेंट बीमध्ये ठेवून द्या. यामुळं काय होईल, की आपली कोंबडी आणि पिल्लं एकसुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही डोस देण्यापासून. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुणालाही रिपीट डोस होणार नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, की रात्रीच्या वेळी आपण लाईट बंद केल्यामुळं त्यांना काही दिसत नाही. म्हणून त्यांची हालचाल जवळपास 0 होते. ते कुठेही हालत नाहीत. म्हणून आपल्याला डोस देणं फार सहज असते. दिवसाच्या वेळी डोस देताना काय होत असते, की आपण डोस देतो. त्यांचा जो आवाज आहे, तो वाढतो. शेडमध्ये ते आपापसात गोंधळ करतात, बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे एका-एका पक्ष्यांना धरणं कठीण जाते. अशा परिस्थितीमध्ये अशी शक्यता असते, की एका पक्ष्याला डबल-डबल डोस होतो अथवा मग काही पक्षी हे डोस विरहित राहू शकतात. त्यांना इंजेक्शन दिलंच जात नाही. तर या माध्यमातून मला सांगा, सर्वांना डोस योग्य रीतीनं झाला तरच फायदा होईल. एखाद्या पक्ष्याला डोस रिपीट झाला किंवा काही पक्षी विसरून राहिले, तर आपला असणारा R2Bचा फॉर्म्युला 100% सक्सेसफुल आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळं जर आपल्याला भविष्यात ह्या सुरक्षा कवचाचा योग्य रीतीनं वापर करायचा असेल, तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, R2Bचा वापर इंजेक्शनच्या माध्यमातून फक्त रात्रीच्या वेळी करायचा आहे. रात्रीच्या वेळी केल्यामुळं सर्व कोंबड्यांना व पिल्लांना डोस जातो. कोणत्याही पक्ष्याला डोस रिपीट होत नाही. कोणत्याही पक्ष्याला डोस शिल्लक राहत नाही. सर्वांना डोस दिला जातो. ज्यामुळं आपलं यथोचित असणारं उद्दिष्ट हे साध्य होऊन जाते आणि आपल्या फार्मवरती सर्वांचं R2P झालं तर आपल्या फार्मवर सर्व पक्ष्यांना हेल्मेट घातल्यासारखं होईल. ज्यामुळे चुकूनसुद्धा बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन येणार नाही आणि आलं तरी ते जास्त काळ टिकणार नाही. पण काही पक्षी शिल्लक राहिले तर मला सांगा, त्या ठिकाणी शक्यता आहे की त्या पक्ष्यांवरती प्रथम आजार येईल आणि त्यानंतर तो आजार इतर पक्ष्यांवरती सुद्धा पसरू शकतो. म्हणून मित्रांनो, दिवसाच्या ऐवजी रात्री आपण जर डोस दिला तर हे फायदे आपणास होऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, रात्रीच पक्ष्यांना या ठिकाणी डोस मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं द्या. आता डोसचं प्रमाण चलता सांगून देतो. जर 1 ते 4 महिन्याची पिल्लं असतील तर डोस हा 0.2 ml घ्यावा
आणि 4 महिन्याच्या वरचे पक्षी असतील तर 0.5 ml घ्यावा. देण्याची पद्धत पंखामध्ये 2 रक्तवाहिन्यांच्या मध्ये शिरांच्या मध्ये चरबीत देऊ शकतात, अथवा मग मांडी पकडा, म्हणजे कोंबडीला पकडा, कोंबडीच्या मांडीला जी चरबी त्या चरबीला ओढून त्या चरबीमध्ये सुद्धा आपण इंजेक्शन देऊ शकतो. जेव्हा आपण R2B देऊ त्यानंतर लक्षात घ्या दुसऱ्या दिवशी ब्रोटॉन लिव्हर टॉनिक आवर्जून द्यायचं आहे, कारण आपल्याच्यानं जर डोस कमी अधिक झाला तर त्याचा कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम व्हायला नको, म्हणून R2Bचं वॅक्सिनेशन केल्यानंतर तात्काळ ब्रोटॉन लिव्हर टॉनिक देणं अत्यंत गरजेचं आहे. जर अशा पद्धतीनं आपण R2B केलं, तुम्हाला सांगतो R2B केल्यापासून पुढील 4 महिन्यापर्यंत आपल्याला कोंबड्यांवरती व पिल्लांवरती भीषण आजार येताना दिसत नाहीत. तुम्हाला सांगतो की R2B हा वर्षातून किती वेळा केला जातो. R2B हा वर्षातून 3 वेळा केला जावा. तारखा लक्षात घ्या, 1 ते 15 जूनच्या दरम्यान, दुसरी तारीख आहे 15 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान आणि तिसरी तारीख आहे 15 ते 31 जानेवारीच्या दरम्यान. जो कुक्कुटपालक बांधव हा 3 वेळेसचा डोस चुकवणार नाहीत, त्यांना गॅरंटीनं सांगतो कसल्याही प्रकारचा त्रास कुक्कुटपालनात होणार नाही. एखाद दुसरी कोंबडी दगावणं वेगळं, परंतु आपला फार्म अख्खाच्या अख्खा आजारी पडून एक्सपायर होणं हे फार अडचणीचं होऊ शकते. म्हणून जर भविष्यात या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर ज्या पद्धतीनं रोडवरती हायवेवरती हेल्मेटची आवश्यकता आहे, त्याच पद्धतीनं कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला हेल्मेटची आवश्यकता आहे. हे हेल्मेट आजारापासून संरक्षण करण्यासाठी आहे आणि या हेल्मेटचं नाव आहे R2B वॅक्सिनेशन. आणि R2B कृपया करून पाण्यातून देऊ नका. R2B हा फक्त इंजेक्शनच्या माध्यमातूनच द्या. आणि R2B जेव्हा द्याल त्यानंतर एक्झॅक्ट 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये लासोटाचा डोस कृपया करून घ्या. तर ही होती मित्रांनो माहिती, ज्यात आपण बघितलं की R2B वॅक्सिनेशन म्हणजे R2B इंजेक्शनचा वापर हा फक्त कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी रात्रीच्या वेळी करणं उपयुक्त ठरू शकते. आणि जर रात्रीच्या वेळी आपण वापर केला तर काय काय फायदे होऊ शकतात. तरी देखील काही समस्या अडचणी असतील तर लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील. माझे काही कुक्कुटपालक बांधव आहेत की जे म्हणत आहेत की सर आम्हाला अशाच पद्धतीचं योग्य मार्गदर्शन वेळोवेळी हवं आहे, तर यासाठी मी घेऊन आलो आहे मित्रांनो नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. याच्यामध्ये एक लेक्चर असते, त्यानंतर वेदर बुलेटिन व सरते शेवटी प्रश्न उत्तर असतात. आणि जी काय प्रश्न उत्तर आहेत समजा ते तुम्ही लाईव्ह विचारू शकता, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात. इतर दिवशी प्रश्नांची उत्तरं लखन सर देतात, त्यांना तुम्ही दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान 84 21 82 65 62वर कॉल करू शकतात. पण जे कुक्कुटपालक बांधव रजिस्ट्रेशन करतील किंवा ज्यांना करायचे त्यांनीच कॉल करावा, कारण कॉल रेकॉर्डिंग ही लखन सरांची सुरू असते. आता ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी काय करायचं, काहीच जास्त करण्याची गरज नाही. सुरुवातीला 84 21 82 62 62 या लखन सरांच्या क्रमांकावरती फोन करायचा आहे. इथं कॉल केला की त्यानंतर लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय करतील, तुम्हाला म्हणतील की यासाठी आपण काय करा, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजेच 8265088460 हा क्रमांक पाठवतील. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल व विस्तृत मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कोणीही आपणास वंचित करू शकणार नाही. खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी कॉल करा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. लक्षात ठेवा, जर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण सामील झालात तर आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खर्च 80% पर्यंत कमी करण्याची जबाबदारी आमची, जी जबाबदारी आम्ही पार करू. त्याच पद्धतीने कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती आजार येण्याचं प्रमाण सुद्धा 70-80% कमी होईल, कारण आम्ही लसीकरण कधी व कसं करायचं हे समजावून सांगतो. लसीकरण करून सुद्धा काही आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दलही मार्गदर्शन केलं व दिलं जाते, ज्यामुळं जो मृत्यूदर आहे तो कमी राहण्यात यश आपण प्राप्त करू शकतो. त्यानंतर शेड कसा उभारायचा, लांबी रुंदी उंची किती ठेवायची आणि त्याचबरोबर दरवाजे कोणत्या साईडला ठेवायचे, शेडबद्दल असणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व समस्यांचं निराकरण केलं जाते, ज्यामुळे आपल्या पैशाची, जागेची, वेळेची आणि मेहनतीची बचत होते. सरते शेवटी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दलही सखोल मार्गदर्शन आपणास केले जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा या ठिकाणी आपला होतो परिपूर्ण. मग खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा.
लक्षात ठेवा, प्रवेश मर्यादित आहेत, त्यामुळे आत्ताच रजिस्ट्रेशन करून घ्या. यासाठी कॉल करा 84 21 82 62 62 या लखन सरांच्या क्रमांकावरती. शिवाय मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात. यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. प्रश्न असतील तर पाठवत चला. या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील. जर आपल्या काही अडचणी असतील तर आपण बिनधास्त विचारा. कोणताही प्रश्न मनात ठेवू नका. फक्त ही आपणास कळकळीची विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर कुक्कुटपालक बांधून असेच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व कुक्कुटपालक बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.